Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. ओमराजे निंबाळकरांसह 6 खासदारांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. मी अर्धवट ऑपरेशन करत नाही, ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. 6 खासदार 2029 ला धनुष्यबाणावर निवडून आणणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही. खासदारांना निधी कमी पडू देणार नसल्याचंही शिंदेंचं आश्वासन. बंडखोर खासदारांवरती ठाकरेंची शिवसेना कारवाई करणार, लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेसंदर्भात पत्र पाठवलं जाणार. सूत्रांची माहिती, एकाही खासदाराने नोटिशीला उत्तर न दिल्यानं कारवाई केली जाणार. फुटीर खासदारांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंच्याच विधानाची खिल्ली, मला सांभाळलं पोरांना सांभाळा. हे काय पाळणा घर आहे का? राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या किरण पावसकरांचं विधान वादात. शिंदेंच्या 2 खासदारांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता. 1.5 वर्ष विभागात मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकरांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षेत वाढ, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी. आणखी आठवडाभर पोलीस बंदोबस्त असणार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचना. खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची सर्व आमदारांसोबत बैठक. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न, मात्र 4 आमदारांची बैठकीला अनुपस्थिती. मुंबईमध्ये उद्या महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ उपस्थित असतील. मवियाच्या सर्व आमदारांना तिन्ही नेते मार्गदर्शन करतील. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या आमदार आणि खासदारांची बैठक. विधान परिषद निवडणुकीतील यशानंतर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा सत्कार. एसआयआर मोहिमेमध्ये निष्क्रिय आमदारांची बैठकीमध्ये कान उघडणी. गोकुळ गीते शिंदेंच्या सेनेत सहयोगी सदस्य म्हणून काम करणार, भविष्यात शिंदेंनी जबाबदारी दिल्यास पार पाडणार. गोकुळ गीतेंची प्रतिक्रिया, गोकुळ गीतेंकडून शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांचा पराभव. एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात आणि गद्दारी केली, मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली. पराभवानंतर नरेंद्र दराडेंचा आरोप. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धनाला न्यायालयाकडून स्थगिती. निकालाविरोधात मंदिर उच्च समिती आता उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार. आज आणि उद्या मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार. कतारमधील Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.